Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स 6th स्टँडर्डचं डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा लेसन आपण पूर्ण बघितला आहे आणि आज आपण बघणार आहोत फायनली त्याची एक्सरसाइज की जी तुम्हाला पेपरच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, मॅच द फॉलोइंग, मॅच द पेअर करायचं आहे. ॲक्वॅटिक, आता ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहणारे कोणते रे? फ्रॉग, स्वॅन, वाईल्ड बफेलो की फिश? पूर्णपणे पाण्यात कोण राहतो? तो तुमचा फिश. सो याचा आन्सर आहे तुमचं IV म्हणजे 4 फिश. डायरेक्ट अशा जोड्या लावू नका, आता तुम्ही मोठे झाले, अशा पद्धतीने जोड्या लिहायच्या आहेत. लिव्हिंग इन मडी वेटलँड, जिथे चिखलाच्या ठिकाणी राहते बघा, तिला चिखल लागतो त्यांच्या बॉडीला. कोणाला? फ्रॉगला, स्वॅनला की वाईल्ड बफेलो? येस, वाईल्ड बफेलो. तुमची जी जंगली म्हैस आहे तिला पूर्ण बॉडीला चिखल जिथे मडी वेटलँड आहे अशा ठिकाणी तिला राहायला आवडतं. ॲम्फिबियन म्हणजे काय? पाण्यात पण राहतो, जमिनीवर पण राहतं. कोण? फ्रॉग. सो आन्सर काय येईल तुमचं? फ्रॉग. आणि लास्ट, फ्लोटिंग ऑन दी सरफेस ऑफ द वॉटर, जो पाण्यावरती असं तरंगतो, पोहतो. कोण? स्वॅन, राजहंस किंवा बदक. स्वॅन माहिती आहे ना तुम्हाला, की पाण्यावरती छानपैकी असं ते पोहत असतं. सो याचा आन्सर आहे हे. ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे, फाइंड द ऑड वन आउट अँड गिव्ह रिझन फॉर द सेम. म्हणजे तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे. या 4 पर्यायांमध्ये तुम्हाला ऑड मॅन आउट कोणतं हे शोधायचंय आणि ते का वेगळं आहे याचं उत्तर सुद्धा लिहायचं आहे. चला बघूया फटाफट. आता पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, काऊ, हॉर्स, गोट, फिश. पहिलं तुमच्या लक्षात येईल, अरे काऊ तर टेरेस्ट्रियल आहे, हॉर्स टेरेस्ट्रियल, गोट टेरेस्ट्रियल, फक्त फिश काय राहतो? आमचा पाण्यात राहतो. मग आन्सर काय येईल तुमचं? ऑड मॅन आउट फिश लिहिणार आहात तुम्ही. त्याचं रिझन पण मी इथे तुम्हाला लिहून दिलेलं आहे. काऊ, हॉर्स अँड गोट आर द लँड ॲनिमल. लँड ॲनिमल किंवा टेरेस्ट्रियल शब्द तुम्ही लिहिला तरी चालणार आहे. टेरेस्ट्रियल ॲनिमल आहे. फिश इज अन ॲक्वॅटिक ॲनिमल. फिश काय आहे तुमचा? ॲक्वॅटिक, पाण्यात राहणारा प्राणी आहे. प्राणीच म्हणणार ना आपण त्याला. पुढे मँगो, पीपल, ग्वावा, कोरिअँडर. मग आता आंब्याचं मोठं झाड आहे, पिंपळाचं मोठं झाड आहे, पेरूचं पण मोठं झाड आहे. कोरिअँडर, कोथंबीरचं मोठं झाड आहे का तुमचं? नाही, म्हणून कोरिअँडरला तुम्हाला बाजूला काढलं. पण रिझन काय लिहिणार? रिझन तुमच्या समोर आहे, मँगो, पीपल, ग्वावा आर ट्रीज, दे आर द ट्रीज, अँड कोरिअँडर इज अ हर्ब. हिरवी वनस्पती आहे ना. तुम्हाला पालेभाज्या, मेथी, कोथंबीर हे सगळं हर्ब मध्ये सांगितलेलं होतं मी. सो इट इज हर्ब, अदर आर ट्री. त्यानंतर पुढे बघा नेक्स्ट, कंगारू, चित्ता, कॉकरोच अँड डिअर. काय येणार आहे तुमचं? कॉकरोच. आता आन्सर काय येईल त्याचं? कंगारू, चित्ता अँड डिअर आर मॅमल्स. मॅमल्स म्हणजे ते आईच्या पोटातून जन्म घेतात. बट कॉकरोच इज अन इन्सेक्ट. तो काय आहे? किडा आहे. तो काय आहे? किडा आहे की ज्याला 6 पाय असतात कॉकरोचला. ठीक आहे, आणि हे मोठे ॲनिमल्स पण आहे तुमचे. कंगारू, चित्ता, डिअर आहे, हे मोठे वाईल्ड ॲनिमल्स आहेत. हे पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, मूग, ज्वार, वीट, बाजरा. काय येईल तुमचं? मूग. आता तुम्ही म्हणाल मूग काय येईल? कारण ज्वार, वीट, बाजरा आर मोनोकॉटिलिडॉन, त्याच्यामध्ये एकच दल असतं. मोनोकॉटिलिडॉनस प्लांट आहे. आणि मूग इज अ डायकॉटिलिडॉन. त्याचे जे बी आहे तुमच्या मुगाचं, त्याचे 2 इक्वल पार्ट तयार होत असतात, म्हणून त्याला आपण डायकॉटिलिडॉनस प्लांट असं म्हणत असतो. मग लक्षात ठेवायचं, बाकी सगळं धान्य हे मोनोकॉट असतं आणि मूग, जाळी वगैरे आहेत त्या तुमच्या डायकॉट आहे. सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 पण झालेला आहे आपला. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन, राईट, ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे, राईट, ट्रू ऑर फॉल्स, चुकी बरोबर ते लिहायचं आहे. हिना इज अ टाईप ऑफ श्रब. हिना म्हणजे काय? मेहंदी. ही श्रब आहे का? येस, इट इज श्रब. छोटंसं झुडूप वाढतं त्याचं. ट्रीज विथ अ टॅपरूट कोलॅप्स इझी इन लाईट स्टॉर्म. नो, ज्याचं टॅपरूट आहे ते उलट स्ट्रॉंगली कितीही वादळ आलं तरी उभं राहण्याचा प्रयत्न करत असतात. छोटे झाडं पडून जात असतात. सो ट्रीज विथ अ टॅपरूट कोलॅप्स इझिली इन अ लाईट स्टॉर्म. नाही, फॉल्स. सो इट इज फॉल्स लिहायचं आहे. मँगो ट्री डू नॉट बिअर फ्लावर. मँगोला फुलं येत नाही. रॉंग आहे. अरे कुठल्याही झाडाला पहिले फुलं येतात आणि फुलं आल्यानंतर मग फळं येत असतात. सो दिस इज रॉंग. मँगोला फुलं येतात. त्यांनी काय म्हटलंय? डू नॉट बिअर, फुलं येत नाही. अरे तुम्ही आंब्याला मोहर आलेला बघितलाय का? तेच त्याचे फुलं असतात. ठीक आहे. पोलार बिअर लिव्ह इन द डेझर्ट. पोलार बिअर म्हणजे बर्फामध्ये राहणारं अस्वल वाळवंटामध्ये पण राहू शकतं. कसं काय राहणार आहे? रॉंग आहे. दिस इज रॉंग. ओके, नाही राहू, कारण अडॅप्टेशन नाही ना त्याच्या बॉडीमध्ये. सम स्पेसिस ऑफ स्नेक्स आर ॲम्फिबियन. त्याचा आन्सर फॉल्स आहे, कारण की साप हे तुमचे रेप्टाईल्स आहे, सरपटणारे प्राणी आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन,
ऑब्झर्व द रिलेशनशिप इन फर्स्ट पेअर अँड कम्प्लीट द सेकंड पेअर. पहिल्याचं दुसऱ्याशी काहीतरी संबंध दिलाय तुम्हाला, तिसऱ्याचा चौथ्याशी काय संबंध शोधायचे. लिव्हिंग ऑन ब्रांचेस ऑफ ट्रीज, जे फांद्यांवर राहतात. कोण? मंकी. काय दिलेलं आहे तुम्हाला इथे? फांद्यांवर कोण राहतं तुमचं? फांद्यांवर तुमचं मंकी राहतं. लिव्हिंग अंडरग्राऊंड, अंडरग्राऊंड कोण राहतं तुमचं? रॅट, होल कडून राहतो ना. लिव्हिंग ऑन ड्राय लँड्स, ड्राय लँडवरती हॉर्स राहतो. लिव्हिंग इन केव्ज, केव्ज म्हणजे गुफेमध्ये राहतो. कोण? बॅट. बॅट बघितले असेल, बॅट काय करतो तुमचा? गुफेमध्ये राहत असतो. सो अशा पद्धतीने तुम्ही हे आन्सर्स लिहायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. आता पुढचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. काय दिलेला आहे बघा, पुस्तकात हा प्रश्न दिलेला आहे. लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर्स केअरफुली अँड व्हॉट इन्फॉर्मेशन डू यू अंडरस्टँड अबाउट दीज प्लांट्स, नोट डाऊन ऑल पॉईंट्स इन युअर नोटबुक. हे काय आहे? दोन्ही म्हणजे मुळं बघा, हे कुठले प्लांट आहे आणि त्याचं तुम्हाला काय समजलं, ह्या धड्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं, ह्याच्याविषयी सगळे डिटेल पॉईंट तुम्हाला लिहून काढायचे आहे. तर चला बघू याचा आन्सर. हे काय आहे तुमच्या लक्षात येईल का? अरे हे ग्रास आहे आणि हे ट्रीज, त्याचे रूट सुद्धा तुम्हाला, हे फायब्रस रूट आहे, हे टॅप रूट बघायला मिळेल बघा. एक रूट त्याला सब ब्रांचेस, हे फायबर सारखं दिसतं त्याला फायब्रस रूट तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला आता याचं उत्तर बघूया. आता पहिलं जे झाड आहे, पहिलं जे तुम्हाला चित्र आहे ते कशाचं दिसणार? ट्रीचं. मग ट्री विषयी सगळं लिहायचं. इट इज ट्री, सोपं पॉईंट आहे. इट हॅज अ स्ट्रॉंग अँड उडी स्टेम, त्याची स्टेम काय असते? स्ट्रॉंग आणि उडी असते. हॅव्हिंग टॅपरूट सिस्टीम, टॅपरूट सिस्टीम असते. रूट हॅव वन मेन रूट, एक मेन रूट असतो आणि स्मॉलर काय असतात? ब्रांचेस असतात. असं एक मेन रूट असतो आणि त्याला अशा स्मॉलर ब्रांचेस ह्या फुटलेले असतात. डायकॉटिलिडॉन्स आहेत, त्याचे द्विदल आहे, दोन समान भाग होतात जे तुमचे ट्रीज आहेत त्याच्या बियाचे. इट्स लिव्स जनरली हॅव रेटिक्युलेट व्हेनिएशन, रेटिक्युलेट व्हेरिएशन म्हणजे जाळीदार त्यांचं व्हेनिएशन तुम्हाला ट्रीजमध्ये बघायला मिळतं. हे सगळे कॅरेक्टरिस्टिक लिहिणार आहात तुम्ही ट्रीच्या बाबतीत. त्यानंतर दुसरं आहे तुमचं ग्रास. तुम्हाला जी वनस्पती आहे ती दाखवली मी, ती गवत आहे. मग गवताविषयी सगळं लिहून लिहायचं आहे. इट इज अ ग्रास प्लांट. इट हॅज सॉफ्ट अँड नॅरो स्टेम, त्याची जी स्टेम आहे सॉफ्ट आणि नॅरो असते. फायब्रस रूट आहे, फायबर सारखं रूट आहे. इट्स मोनोकॉटोलिडनस, मोनोकॉट असतं ते एक दल असतं. इट लिव्स हॅव पॅरलल व्हेनिएशन, त्याचं व्हेनिएशन काय असतं? अशा पद्धतीने पॅरलल व्हेनिएशन असतं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय लक्षात ठेवू शकतात? कीवर्डमध्ये ट्रीमध्ये टॅपरूट असतं, रेटिक्युलेट व्हेनिएशन आणि डायकॉट असतं. आणि तुमच्या ग्रासमध्ये फायब्रस रूट असतं, पॅरलल व्हेनिएशन आणि मोनोकॉट. हे कीवर्ड आहे, तुम्ही शॉर्टकटमध्ये हे लक्षात ठेवू शकतात जेणेकरून पेपरला तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळू शकतात. ठीक आहे, त्यानंतर आपण बघणार आहोत आपला क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 तुमच्या समोर आहे. विच कॅरेक्टरिस्टिक वुड वी कन्सिडर टू डिटरमाइन इफ होली बेसिल प्लांट इज अ ट्री, श्रब ऑर हर्ब. तुमच्या घरी तुळस आहे, ती तुळस तुमची ट्री आहे, श्रब आहे, हर्ब आहे. कसं ओळखणार तुम्ही? काय लक्षात ठेवणार? मग त्याचा आन्सर लिहायचा आहे. वी कन्सिडर फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक. हाईट ऑफ द प्लांट, सगळ्यात महत्त्वाची तिची हाईट किती आहे तुळशीची. टाइप्स ऑफ द स्टेम, स्टेम कशी आहे? स्ट्रॉंग आहे, उडी आहे, मग ती ट्री येईल का? नाही. थिकनेस ऑन स्ट्रेंथ ऑफ द स्टेम, त्याची थिकनेस कशी आहे? वेदर स्टेम इज उडी ऑर सॉफ्ट, उडी आहे की सॉफ्ट आहे. नंबर अँड पोझिशन ऑफ ब्रांचेस, ब्रांचेसच्या पोझिशन कशा आहेत? या सगळ्या गोष्टींवरून आपण ठरवू शकतो की हॉली बेसिल म्हणजे तुमची तुळशी काय आहे. हॉली बेसिल हॅज अ सॉफ्ट ग्रीन वीक स्टेम, सॉफ्ट असते, हिरव्या रंगाची असते तुमची तुळस. वीक स्टेम असते, त्याची एवढी स्ट्रॉंग नसते, झाडासारखी नसते. अँड अ स्मॉल प्लांट, छोटंसं आपलं तुमचे तुळशी वृंदावन असतं किंवा कुंडीमध्ये लावलेलं असतं. देअरफॉर इट इज क्लासिफाईड ॲज अ हर्ब, म्हणून आपण त्याला हर्बमध्ये टाकणार आहोत. होली बेसिल इज अ हर्ब, म्हणून आपण त्याला कशामध्ये टाकणार? हर्बमध्ये टाकणार. ह्या सगळ्या कॅटेगराईज तुम्ही त्याला हे सगळे कॅरेक्टरिस्टिक लावणार आणि त्याला तुम्ही हर्ब या कॅटेगरीमध्ये टाकणार आहात. ठीक आहे, त्यानंतर आपला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे क्वेश्चन नंबर 7, की जो खूप इम्पॉर्टंट आहे पेपरसाठी. आत्ताच नाही, तुम्हाला पुढे पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी येईल. की एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन मोनोकॉटिलिडॉन अँड डायकॉटिलिडॉन प्लांट्स. मोनोकॉट एकदल वनस्पती आणि द्विदल वनस्पती. डिफरन्स तुमच्या समोर दिलेला आहे. दे हॅव ओनली वन कॉटिलिडॉन, एकच कॉटिलिडॉन असतो. दे हॅव टू कॉटिलिडॉन, डाय म्हणजे टू, त्यांच्यामध्ये दोन कॉटिलिडॉन असतात. छानपैकी लिहायचं अशा पद्धतीने. दे युजली हॅव फायब्रस रूट, त्यांच्यामध्ये फायब्रस रूट मध्ये असतं, यांच्यामध्ये टॅप रूट असतं. लक्षात ठेवायचं, सोपं आहे. वन कॉटिलिडॉन, टू कॉटिलिडॉन, फायब्रस रूट, टॅप रूट. पुढे देअर लिव्स हॅव्स पॅरलल व्हेनिएशन, त्यांच्यामध्ये काय असतं? असं पॅरलल व्हेनिएशन सांगितलं. नंतर यांच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला? डायकॉटमध्ये असं रेटिक्युलेट व्हेनिएशन असतं पानांमध्ये तुमच्या.
नंतर याचे एक्झाम्पल्स लिहा 4थ्या पॉईंटमध्ये. वीट, सगळ्या प्रकारचं धान्य लिहून टाकायचं मोनोकॉटमध्ये. वीट, ज्वार, बाजरा, राईस. आणि याच्यामध्ये मोठे मोठे झाडं लिहा. मँगो, पी, ग्राम, मूग, हे सगळे काय आहे तुमचे डायकॉट. सो अशा पद्धतीने इथे काही कीवर्ड्स पण तुम्हाला दिलेले आहे शॉर्ट आन्सरमध्ये. तुम्ही हे लक्षात ठेवू शकतात. मोनोकॉट 1 सीड पार्ट, फायब्रस रूट, पॅरलल व्हेनिएशन. डायकॉट 2 सीडेड पार्ट, टॅप रूट अँड रेटिक्युलेट व्हेनिएशन. ओके, लेट्स मूव्ह टू द क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिले बघा. व्हॉट इज द हॅबिटेट ऑफ डक अँड वाय. डक म्हणजे बदक. बघितलं तुम्ही सगळ्यांनी बदक बघितलंय का? जरा मला कमेंट सेक्शन मध्ये लिहा. बदक सगळ्यांनी बघितलंय का? ठीक आहे. मग डक हे त्याची हॅबिटेट काय आहे आणि का आहे हे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. द हॅबिटेट ऑफ डक इज ॲक्वॅटिक ऑर सेमी ॲक्वॅटिक. पूर्णपणे पाण्यात राहतं किंवा कधी कधी ते जमिनीवर पण येत असतं. जसं तुम्ही सेमीला आहे म्हणजे मराठी पण कळतं तुम्हाला, इंग्लिश पण कळतं, तसं ते पण सेमीच आहे. ॲक्वॅटिक आहे, पूर्णपणे पाण्यात पण राहतं. कधी कधी सेमी ॲक्वॅटिक पण बघायला मिळतं, जमिनीवर पण तुम्हाला उड्या मारताना दिसेल. डक कॅन लिव्ह इन अराउंड द वॉटर. दे हॅव वेव्ह फीट. त्यांचे जे फीट असतात ते वेब असतात. अशा पद्धतीने काय असतात, वेव्ह फीट असतात. आणि त्याचा ते ऑर सारखा, वल्ह्यांसारखा उपयोग करतात आणि असं पाणी पाठीमागे सारत असतात आणि ते पुढं पुढं जात असतात. ठीक आहे. वेव्ह फीट असतात विच हेल्प देम टू स्विम इझिली इन द वॉटर. पाण्यामध्ये इझिली ते स्विम करू शकतात. शॉर्ट आन्सर्स. डक लिव्हज इन ॲक्वॅटिक हॅबिटेट बिकॉज इट हॅज वेव्ह फीट अँड कॅन स्विम इन वॉटर. म्हणून त्याची हॅबिटेट काय झाली, ॲक्वॅटिक हॅबिटेट झाली. आणि आता आपण बघणार आहोत आपला शेवटचा क्वेश्चन आणि संपणार आहे आपली एक्सरसाइज. 9 नंबरचा क्वेश्चन. ऑब्झर्व एनी 5 ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग अँड डिटरमाइन देअर हॅबिटेट. तुमच्या आसपास परिसरामध्ये कुठलेही 5 ॲनिमल लिहायचे आणि त्यांचे हॅबिटेट लिहायचे आहे. मग आता तुम्हाला काय दिसलं सगळ्यात पहिले, तुम्हाला काय दिसलं, साधं सोपं की जे सगळ्यांना दिसतं काय, काऊ. काऊचं हॅबिटेट काय आहे, लँड, जमिनीवर राहते. डॉग दिसला, लँड. फिश दिसला, वॉटर. फ्रॉग दिसला, वॉटर अँड लँड, ॲम्फिबियन. स्पॅरो दिसली, ट्रीज वरती राहते किंवा एअरमध्ये राहू शकते. मग आता याचं आन्सर कसं लिहिणार आहात शॉर्ट फॉर्ममध्ये. काऊ इज अ टेरेस्ट्रियल ॲनिमल, डॉग टेरेस्ट्रियल ॲनिमल, फिश ॲक्वॅटिक ॲनिमल, फ्रॉग ॲम्फिबियन ॲनिमल आणि स्पॅरो तुमची एरियल ॲनिमल आहे. सो अशा पद्धतीने हे तुमचे 9 प्रश्न होते आणि तुमचा हा लेसनही इथे संपला आहे. एक्सरसाइज पण समजला असेल. फटाफट तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा फटाफट, जेणेकरून त्यांना आपण फटाफट प्रश्नांची उत्तरं लिहिता येईल. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.